नकारात्मक म्हणजे सकारात्मकची विरुद्ध बाजू असं बरेच जण प्रचार करतात, पण ते चुकीचं आहे. नकारात्मक ही सकारात्मकतेची दुसरी बाजू नाहीये. सकारात्मकतेचा अभाव म्हणजे नकारात्मकता आहे. नकारात्मकता आणि सकारात्मकता ही दोन टोकं आहे आमच्या आयुष्याची, जिथून आम्हाला एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे प्रवास करायचा आहे. आणि तो जो प्रवास आहे त्याचं नाव जीवन आहे. तुम्ही भगवान रजनीश, ज्यांना ओशो असं म्हणतात, त्यांचं कधीतरी नाव ऐकलंस. त्यांचं एक प्रवचन एवढं गाजलं या जगामध्ये की जगाला जे हवंय जग तेच घेऊन उड्या मार. रजनीश म्हटले, संभोगाकडून समाधीकडे, संभोगाकडून समाधीकडे, नाशिककडून मुंबईकडे. म्हणजे काय हो, तुम्हाला नाशिक सोडून मुंबईला काय करायचंय? प्रवास करायचा आहे. मग पहिलं काम काय करावं लागेल? पहिलं काम करायचंय नाशिक सोडायचंय. नाशिक सोडल्यानंतर पहिलं पाऊल टाकल्यानंतर तुम्ही मुंबईकडे प्रवास सुरू करणार आहे, तसा त्याचा अर्थ आहे. तुम्हाला त्याच्या माध्यमातून सुद्धा अध्यात्मामध्ये प्रगती करता येते, समाधीकडे जाता येतं. ती एवढी सुंदर गोष्ट आहे. तुम्ही तिला सुद्धा रूपांतरित करू शकता आणि तिला रूपांतरित करणं सहज शक्य आहे. वासना ही या प्रकृतीने नवीन जीव निर्माण करण्यासाठी दिली, पण तिच्यापासून प्रवास करण्याचं ती वाईट नाही आहे, तिच्यामध्ये अडकणं वाईट आहे. अति बुद्धीचा, अति बिंदूचा जो वापर आहे, मनाचा जो जास्त चंचलतेचा वापर आहे, हाच मनुष्याचा दुश्मन आहे. जी शांती आहे ना, या शांततेमध्येच तुम्ही स्वतःला ओळखू शकता. सत्याकडचा प्रवास सुरू करा, तुमचा आरोग्याकडचा प्रवास सुरू करा, प्रकाशाकडचा प्रवास सुरू करा, कारण प्रकाशामध्ये तुम्हाला सगळं स्पष्ट दिसतं. प्रवासाची दिशा कळते. आम्हाला कशाला नष्ट करायचं नाही आहे. मुळात नष्ट करण्यासाठी हे जीवन नाहीच आहे. जेवढे नकारात्मक आहेत ना, हिंसात्मक आणि नकारात्मक, ते सगळं तुमचं आयुष्य मायामोहाच्या जाळ्यामध्ये बनवून तुम्हाला रावण बनवतात. आणि जेवढे क्रियापद सकारात्मक आहेत ते सगळे जर तुमच्या आयुष्यामध्ये असतील तर तुम्ही रामराज्यामध्ये प्रवेश कराल. गरिबी हा श्रीमंतीचा अभाव आहे. हे जे जीवन आहे, हे जे आयुष्य आहे, हे गरिबीतून आम्हाला श्रीमंतीकडे जायचं. मग ती श्रीमंती पैशांची असो, ज्ञानाची असो किंवा आरोग्याची असो, ती श्रीमंती आम्हाला मिळवायची आहे. आणि जर तुम्ही आयुष्यभर जर गरीबच राहत असाल तर याच्यामध्ये समाज दोषी नाही आहे, तुम्ही स्वतः दोषी आहे. गरिबीच्या बाबतीमध्ये फार संवेदनशीलता दाखवली जाते, परंतु त्यांच्याबरोबर संवेदनशीलता दाखवणं म्हणजे अज्ञानाचं कोडकौतुक केल्यासारखं. गरिबीला न कुरवाळता, गरिबीशी न झगडता आम्ही त्याला श्रीमंत करण्यासाठी काय करणं गरजेचं आहे ते केलं. गरिबाला तुम्ही किती मदत केली तर तो श्रीमंत नाही होऊ शकत. पण गरिबाने जर ठरवलं की मला श्रीमंत व्हायचं आहे, तर मग मात्र तो नक्कीच ह्या गरिबीतून बाहेर होऊ शकतो आणि गरिबी खऱ्या अर्थाने हटू शकतो. गरिबी जर हटवायची असेल तर आम्हाला त्या गरिबाच्या मनामध्ये श्रीमंतीची बीजं पेरणं गरजेचं आहे आणि त्या श्रीमंतीकडे त्याचा प्रवास सुरू करणं गरजेचं आहे. जोपर्यंत गरीब स्वतः गरिबीला पकडून आहे, स्वतःची कीव करतोय, स्वतःला सहानुभूती मिळवतोय, तोपर्यंत गरिबी कधीच हटू शकत. की कुणीतरी म्हटलंय की गरीब म्हणून तुम्ही जन्माला आलात हा तुमचा दोष नाही, पण तुम्ही गरीब म्हणून जर मेलात तर हा नक्कीच तुमचा दोष आहे. हे जे जीवन मिळालं आम्हाला हे त्याच्यासाठीच मिळालं आहे. आम्हाला गरिबीतून श्रीमंतीकडे प्रवास करायचा. सद्गुरू आम्हाला सांगता की आम्ही आज जे लढतोय ते नकारात्मक गोष्टींशी लढतोय. नकारात्मक म्हणजे ज्या नाहीच आहे. नकारात्मक म्हणजे सकारात्मकची विरुद्ध बाजू असं बरेच जण प्रचार करतात, पण ते चुकीचं आहे. नकारात्मक ही सकारात्मकतेची दुसरी बाजू नाही आहे. मग काय आहे? सकारात्मकतेचा अभाव म्हणजे नकारात्मकता आहे. या दोन एकाच गोष्टीच्या दोन भाग आहे असं नाही आहे. ते हे दोन वेगळ्या गोष्टी आहे. एक त्याचा अभाव आहे आणि एक ती वस्तू आहे. तसं तुम्हाला याच्यातून प्रवास करायचा आहे. नकारात्मकता आणि सकारात्मकता ही दोन टोकं आहे आमच्या आयुष्याची, जिथून आम्हाला एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे प्रवास करायचा आहे. आणि तो जो प्रवास आहे त्याचं नाव जीवन आहे. असत्याकडून सत्याकडे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे, अंधकाराकडून प्रकाशाकडे आणि मृत्यूकडून अमरत्वाकडे जे प्रवास आहे त्याचं नाव जीवन आहे. हे आम्हाला कळलं पाहिजे. तुम्ही भगवान रजनीश, ज्यांना ओशो असं म्हणतात, त्यांचं कधीतरी नाव ऐकलं असेल. त्यांचं एक प्रवचन एवढं गाजलं या जगामध्ये की जगाला जे हवंय जग तेच घेऊन उड्या मार. लक्षात घ्या. तुम्ही किती पण समजा तुम्ही हातामध्ये इथे काही खोटे नाणे घेतले आणि काहीच खरे नाणे घेतले, किंवा तुम्ही काही दगड घेतले आणि काही तुम्ही पैशाचे ठोकळे घेतले आणि असे तुम्ही रस्त्यावर फेकले, तर लोक काय गोळा करतील? काय गोळा करतील? तुम्ही तरी काय गोळा करा? नाही, दगड कोण गोळा कर? आमच्या घरी लागल तेवढे ते उचलून फेकायला पैसे लागतात. एखाद्याने कचरा फेकला आणि त्याच्यामध्ये काही पैशांच्या नोटा आणि कागदांचे तुकडे असं फेकलं तर लोक काय गोळा करतील? पैसे. का? कारण ते पाहिजे.
म्हणजे रजनीश म्हटले संभोगाकडून समाधीकडे. आता अध्यात्मामध्ये शारीरिक संबंधांना अतिशय वाईट समजलं जातं, अतिशय म्हणजे त्याला निगेटिव्ह. संन्यासी म्हणजे काय हो? ब्रह्मचारी माणसाला काय म्हटलं जातं? संन्यासी म्हटलं जातं. त्याचा किती आम्ही काय करतो? तिरस्कार करतो. आम्हाला लहानपणापासून तिरस्कार करायला शिकवलं, ज्याच्यातून माणसाची निर्मिती होते त्याचा तिरस्कार करायला आम्हाला शिकवलं जातं. आणि सर्वात जास्त आकर्षण त्याचंच निर्माण होतं. कशामुळे? तिरस्कार केल्यामुळे. तुम्ही लहान मुलांना हे नको करू असं म्हटलं की ते करतातच. येथे थुंकू नये म्हटलं का लोक जाणून करून तिला थुंकतात, फक्त पाठी लावायचा उशीर. येथे चपला ठेवू नये म्हटलं का चपला तिथे ठेवतात. तुम्ही बघा, करून बघा. मग ज्यावेळेस ते ओशोंनी असं त्याला संबोध केला त्यावेळेस त्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये टीका झाली संपूर्ण जगामध्ये. आणि त्याच प्रवचनामुळे ते सगळ्या जगात पसरले. बघा, आपलं यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर तुम्ही एखादी एकदम असा निगेटिव्ह आणि वादग्रस्त अशा प्रकारची काहीतरी कमेंट्स किंवा काहीतरी असं दाखवा, रिझल्ट्स वगैरे, पण अतिशयोक्ती वाटेल असं काहीतरी दाखवा, तर ते जेवढे जास्त लोक त्याला पाहता तेवढ्या निगेटिव्ह कमेंट जास्त येतात. नेगेटिव्ह गोष्टी फार लवकर पसरतात, पॉझिटिव्ह गोष्टी पसरत नाही. त्यालाच माया म्हटलेलं आहे. मग हे जग मायेच आहे म्हणून माया जास्त पसरते, सत्य पसरत नाही. लोक अफवा जास्त पसरवतात, सत्य कुणी पसरवायची इच्छा दाखवत नाही. कारण सत्य पसरवण्यासाठी मेहनत लागते. अफवा पसरवायला काय लागतं? वरून खाली काही सोडून दिलं, खाली पडायला काही लागतं का? नाही, ते आपोआप पडतं खाली. तसं आहे मायेच्या जगतामध्ये, माया सहज पसरते. आणि म्हणून त्यांचं तो प्रवचन खूप पसरलं. मग एकदा त्यांच्या एका शिष्यांना मी विचारलं कुतूहलाने, फार वर्षांपूर्वीची गोष्ट, काही असं का हो? संभोगाकडे समाधीकडे हे काय आहे? हे असं का शिकवता? हां, ज्या शब्दांची नावं घेणं सुद्धा पाप आहे अध्यात्मामध्ये, देवधर्मामध्ये, तुम्ही त्या गोष्टींना तुम्ही आध्यात्मिक बनवायचा प्रयत्न करता. हां, तुम्ही लोकांमध्ये अश्लीलता पसरवताय असं. त्यावेळेस त्यांचं जे उत्तर आहे ते फार सुंदर आहे. आणि ते आजच्या आपल्या संदेशाचं, आपल्या विश्लेषणाचं फार सुंदर असं त्याचं उदाहरण आहे, बोध आहे. ते म्हटले संभवाकडून समाधीकडे, नाशिककडून मुंबईकडे. म्हणजे काय हो? तुम्हाला नाशिक सोडून मुंबईला काय करायचं आहे? प्रवास करायचा आहे. मग पहिलं काम काय करावं लागेल? नाशिकमध्ये मोठा JCB आणायचा, नाशिक खंदून काढायचं. हां, किंवा एखादा मोठा बॉम्ब घेऊन यायचा, नाशिक संपून टाकायचं, इथंच मुंबई तयार करायची. असं आहे का? मुंबईला इथून तीर मारायचं, मुंबई इथं खेचून आणायची. काय करायचं? आपण नाशिकच्या बाबतीमध्ये काहीच करायचं नाही आहे. पहिलं काम करायचं, नाशिक सोडायचं आहे. नाशिक सोडल्यानंतर पहिलं पाऊल टाकल्यानंतर तुम्ही मुंबईकडे प्रवास सुरू करणार आहे, तसा त्याचा अर्थ आहे. तुम्हाला त्याच्या माध्यमातून सुद्धा अध्यात्मामध्ये प्रगती करता येते, समाधीकडे जाता येतं. ती एवढी सुंदर गोष्ट आहे. तुम्ही तिला सुद्धा रूपांतरित करू शकता. आणि तिला रूपांतरित करणं सहज शक्य आहे, सहज शक्य आहे. पण त्याला तुम्ही पहिलं पवित्र तर समजा. तुम्ही त्याला घाणेरडं म्हणता आणि त्याच्याशिवाय तुमचं जगणं शक्य नाही आहे. तुमच्या डोक्यामध्ये सतत विचार आहे ते चालू, तर तुमची उन्नती कधीच होणार नाही. तुम्ही जर एखाद्या माणसाला म्हटलात अरे जेवण करणं पाप आहे, त्याला वेळ लागेल. आणि आज तसंच समाजाचं झालंय. वासना ही या प्रकृतीने नवीन जीव निर्माण करण्यासाठी दिली, पण तिच्यापासून प्रवास करण्याचं, ती वाईट नाही आहे, तिच्यामध्ये अडकणं वाईट आहे. बरोबर आहे ना? मग इथून प्रवास आपल्याला, तसं आपल्याला अंधाराकडून प्रवास करायचा आहे, प्रकाशाकडे आपल्याला रोगाकडून प्रवास करायचा आहे. आज आम्ही लढतोय रोगाशी, आज आम्ही अंधाराशी लढतोय. अंधार खोदून काढायचा प्रयत्न करतोय, रोग आम्ही नष्ट करण्याचा प्रयत्न करतोय. नवीन नवीन टेक्नॉलॉजी, नवीन नवीन औषधं आम्ही शोधतोय, पण आम्ही काही रोग संपू शकलो नाही. रोग संपवायला निघालेले मात्र संपले, बरेच सगळे संपले. औषधं संपले, औषधं तयार करणारे शास्त्रज्ञ संपले, सगळे संपले. एक दिवस हे जगत पण संपेल, पण रोग संपणार नाही. म्हणून रोगाकडून आरोग्याकडे प्रवास करा, असत्याकडून सत्याकडे प्रवास करा. आणि त्याचं जे पहिलं पाऊल आहे ते म्हणजे त्याला सोडून द्यायचं आहे, त्याला सोडून द्यायचं आहे, त्याचा नादच सोडून द्यायचा आहे. हाथी चले बीच बाजार, कुत्ते भोके हजार. कुत्ता आहे हो,
अंधेरा कुत्ता है, असत्य कुत्ता है, छोड़ दो उसे, तुम हाथी हो, आगे चलो. मला सांगा, आजपर्यंत अंधाराने कोणाचं काय वाटोळं केलंय? कोणाला ते धक्का तरी लावलंय का कधी? रोगाने कधी कोणाचं नुकसान नाही केलं. तुम्ही रोगाबरोबर लढता म्हणून तुमचं नुकसान होतं. इथे दुखतंय असं नुसतं कळालं तरी एन्जिओग्राफी करावं लागते. आणि डॉक्टर लोक सांगतात 1% ओरिजिनल पेशंट असतात, 99% पेशंट हे सायकोलॉजिकली पेशंट झालेले असतात आणि ते खरं त्यांच्या हृदयामध्ये प्रॉब्लेम तयार होतात. आहारातून रोग कमी होतात, चिंतनातून जास्त होतात. मग ही माया नाही आहे का? पूर्वीच्या काळी साधी भोळी लोकं होती सगळी, त्यांना रोग कमी होत होते कारण ते चिंतन, डोक्याला त्यांच्या अजिबात शॉक नव्हता. आता शॉक लागा, शॉक लागा, शॉक लागा. दिवसातून प्रत्येकाला 1-2 तरी शॉक लागतातच. हा तू जर करंटच्या वायरिंगच्या याच्यामध्ये राहतो तर तू शॉक लागणारच आहे तुला. कळत आहे का तुम्हाला? आणि म्हणून हे जे अतिबुद्धीचा, अति मेंदूचा जो वापर आहे, मनाचा जो जास्त चंचलतेचा वापर आहे, हाच मनुष्याचा दुश्मन आहे. माया, मन म्हणजे माया, मन म्हणजे माया. आणि शांतते, जी शांती आहे ना, या शांततेमध्येच तुम्ही स्वतःला ओळखू शकता. त्याच्यामुळे शांत व्हा आणि लढणं सोडून द्या आणि प्रवास सुरू करा. सत्याकडचा प्रवास सुरू करा, तुमचा आरोग्याकडचा प्रवास सुरू करा, प्रकाशाकडचा प्रवास सुरू करा. कारण प्रकाशामध्ये तुम्हाला सगळं स्पष्ट दिसतं. प्रवासाची दिशा कळते, अंधारामध्ये काही कळत नाही हो. लाईट गेलेली आहे आणि प्रचंड पाऊस चालू आहे, मधून मधून विजा चमकत आहे, कळत नाही आहे कोणती दिशा पूर्व आहे आणि कोणती पश्चिम आहे. कधी कधी दिवसा ढवळ्या दिशा फिरतात तर. आता आम्ही कधी कधी प्रवासाला जातो, मी एवढा एकदम काटेकोर माणूस दिशेच्या बाबतीमध्ये, माझ्याबरोबर माझे काही मित्र होते. आत्ता गुगलबाई आत्ता आल्या काही वर्षांपूर्वी, त्याच्यापूर्वीची गोष्ट. त्यांना जर म्हटलं ही कोणती दिशा आहे, ती नेमकी उलटी सांगायची. दिवसा ढवळ्या दररोज. ते म्हणजे माझा टाईम दिशाभूल होते. तुम्ही जास्त जर विचार केला ना त्या गोष्टीचा, त्या गोष्टीमधलं तुमचं अज्ञान जास्त प्रगाढ होतं. मी म्हणले ना तुम्ही, संपला विषय तुमचा. पण मी एवढा म्हटलं ना तुम्हाला, मी एवढं मला दिशेच्या बाबतीमध्ये एवढी स्पष्टता असून देखील माझा पण कधी कधी भ्रम होतो. दिवसा ढवळ्या पूर्वला पश्चिम म्हणायची वेळ येते, उत्तर म्हणायची वेळ येते. म्हणून मला सांगायचं काय, हे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण या दिशा काय आहे हो, यासुद्धा एक मान्यता आहे. आम्ही चंद्रावर गेल्यावर पूर्व कोणती? हॅलो, चंद्रावर नील आर्मस्ट्रॉंग गेला होता ना, त्याला विचारा बरं, तुला गेला तुला पूर्व कोणती कळली का? आता पृथ्वी गोल गोल फिरत, याला कसं कळायचं पूर्व कोणती? आपण दिशा कळू शकत नाही अंतराळामध्ये. इथं आपण ठरवलं आहे, आता इथं आपण ठरवलं आहे की अरे समोर इकडे ही दिशा आहे, इकडे ही दिशा आहे. म्हणून ह्या फक्त आमच्या मान्यता आहे, ही माया आहे. या मायेच्या जगतामध्ये आम्ही फक्त लीला करू शकतो, अभिनय करू शकतो आणि हे जीवन सुंदर जगू शकतो. आम्हाला प्रवास करायचा आहे, आम्हाला कशाला नष्ट करायचं नाही आहे. मुळात नष्ट करण्यासाठी हे जीवन नाहीच आहे. मी नेहमी बोलत असतो आमच्या घरामध्ये, जाळणे, तोडणे, फोडणे, मोडणे, हे सगळं जे आहे, पळवून लावणे, नष्ट करणे, जे नकारात्मक जे क्रियापद आहेत ना, हे तुमच्या आयुष्यामध्ये जर जास्त असतील तर तुमचं जीवन मायामोहाने कायम गुरफटलेलं असेल. आणि तुमच्या जीवनामध्ये जपणे, काळजी घेणे, प्रेम करणे, करुणा करणे, विकास करणे, पोषण करणे, जतन करण्याची जे क्रियापद तुमच्या जीवनामध्ये असतील, समजून घेणे, ठीक आहे. जेवढे नकारात्मक आहेत ना, हिंसात्मक आणि नकारात्मक, ते सगळं तुमचं आयुष्य मायामोहाच्या जाळ्यामध्ये बनवून तुम्हाला रावण बनवतात. आणि जेवढे क्रियापद सकारात्मक आहेत ते सगळे जर तुमच्या आयुष्यामध्ये असतील तर तुम्ही रामराज्यामध्ये प्रवेश कराल आणि तेच तुमच्या जीवनाचं सार आहे. मग तुमच्या जीवनामध्ये कुठली क्रियापदं जास्ती वापरली जातात त्याचं आकलन करा आणि स्वतःची ओळख बघा काय आहे. नसेल तर पटकन तुम्ही प्रवास सुरू करा. मी तर म्हणाल नाही आता हा नरक मी संपवतो. नाही, नरकाने आत्तापर्यंतचे अब्जावधी संपवले, तू कुठे संपवले निघाला का? कारण तो नाहीच आहे. या जगामध्ये नरक नाही आहे, स्वर्गाचा अभाव नरक आहे. हे लक्षात ठेवा. तुम्ही एक तर स्वर्ग निर्माण करू शकता, नाही तर नरकामध्ये खितपत मरू शकता. नरक निर्माण करावं लागत नाही. मला सांगा, घाण करावं लागते का आपोआप होते? तुम्ही आंघोळ करू नका, घाण आपोआप होते.
एखादा म्हटलं काय रे एवढी घाण केली, घाण केली आपोआप होते ती. कचरा आपोआप होतो की करावा लागतो? होतो. तुम्ही काहीच करू नका, घरामध्ये राहू नका. एखाद्या घरामध्ये, त्या घरामध्ये अख्खे जाळं जळमट सगळे कचरा धूळ आपोआप तयार होते. होते की नाही? पक्ष्यांची घरटी आहे की नाही, पाल सापसुरळी सगळं, म्हणजे ते सगळेजण घर भाड्याने घेतात आणि काहीच करत नाही. लक्षामध्ये. तेव्हा हे जे नकारात्मक गोष्टी आहे, या नकारात्मक गोष्टी म्हणजे तुमच्या पुरुषार्थाचा अभाव आहे. मग तुम्ही जर असाल तर तुम्ही प्रकृतीला तिथं आणलं पाहिजे आणि जीवन सुंदर बनवलं पाहिजे. मग आजपासून या नकारात्मक गोष्टींबरोबर, अंधाराबरोबर आणि या रोगांबरोबर लढायचं काय करा, बंद करा. या जगात नरक नावाची गोष्ट कुठेच नाही आहे. स्वर्ग नावाची गोष्ट आहे किंवा तिचा अभाव आहे. चला आपण सर्वजण प्रकाशाला आणि या जीवनामधल्या सकारात्मक गोष्टींना आपण काय करूया, बळ देऊया, त्या दिशेने प्रवास करूया. आज आपण समाजामध्ये बघतो प्रत्येक श्रीमंत हा कधी ना कधी गरीब होता आणि त्यांनी गरिबीतूनच श्रीमंतीकडे प्रवास केला आहे. आज आपण सगळीकडे बघतो की समाजामध्ये गरिबांची फार कीव केली जाते, फार सहानुभूती दाखवली जाते. पण वास्तविक पाहता गरिबी हा श्रीमंतीचा अभाव आहे. हे जे जीवन आहे, हे जे आयुष्य आहे, हे गरिबीतून आम्हाला श्रीमंतीकडे जायचं. मग ती श्रीमंती पैशांची असो, ज्ञानाची असो किंवा आरोग्याची असो, ती श्रीमंती आम्हाला मिळवायची आहे. आणि जर तुम्ही आयुष्यभर जर गरीबच राहत असाल तर याच्यामध्ये समाज दोषी नाही आहे, तुम्ही स्वतः दोषी आहात. तुम्हाला तुमची गरिबी दूर करण्यासाठी तुम्ही जी मेहनत करणं गरजेचं आहे, जे ज्ञान मिळवणं गरजेचं आहे, जे समजदारी दाखवणं गरजेचं आहे, ते तुम्ही दाखवलेली नाही. गरिबीच्या बाबतीमध्ये फार संवेदनशीलता दाखवली जाते, परंतु त्यांच्याबरोबर संवेदनशीलता दाखवणं म्हणजे अज्ञानाचं कोड कौतुक केल्यासारखं आहे, कमजोरीचं कोड कौतुक केल्यासारखं, अंधकाराची पूजा करण्यासारखं आहे. त्या कमजोरीतून त्यांना बाहेर काढण्यासाठी सशक्त बनवणं गरजेचं आहे. त्यासाठी जे आम्ही करू शकतो ते आम्ही केलं पाहिजे. एक समाज म्हणून, एक माणूस म्हणून आम्ही स्वतःच्या बाबतीमध्ये जसं काही करतो तसं एक सामाजिक व्यवस्थेच्या बाबतीतसुद्धा आम्हाला अशी पावलं उचलणं गरजेचं आहे की आम्ही गरिबीला न कुरवाळता, गरिबीशी न झगडता आम्ही त्याला श्रीमंत करण्यासाठी काय करणं गरजेचं आहे ते केलं पाहिजे. सगळीकडे गरिबी हटाव, गरिबी हटाव अशा प्रकारचे नारे आम्ही ऐकतो गेले 50-60 वर्ष आहे. हटली का गरिबी? वाढली ना ओळख. ह्याचं कारण काय आहे की जसं आम्ही अंधकाराच्या बाबतीमध्ये काहीच करू शकत नाही, प्रकाश निर्माण करू शकतो, तसं आम्ही गरिबीच्या बाबतीत काहीच करू शकत नाही. गरिबाला तुम्ही किती मदत केली तर तो श्रीमंत नाही होऊ शकत. पण गरिबाने जर ठरवलं की मला श्रीमंत व्हायचं आहे तर मग मात्र तो नक्कीच ह्या गरिबीतून बाहेर होऊ शकतो आणि गरिबी खऱ्या अर्थाने हटू शकतो. मग आज समाजामध्ये जो आपण फार मोठी दरी बघतो, ही दरी निर्माण करण्याचं काम राजकारणी लोक करतात. राजकारणी लोक आपली वोट बँक सुरक्षित करण्यासाठी गरिबीला कुरवाळतात, रोगाला कुरवाळतात, अज्ञानाला कुरवाळतात. मित्रांनो, खऱ्या अर्थाने जर गरिबी जर हटवायची असेल तर आम्हाला त्या गरिबाच्या मनामध्ये श्रीमंतीची बीजं पेरणं गरजेचं आहे आणि त्या श्रीमंतीकडे त्याचा प्रवास सुरू करणं गरजेचं आहे. तरच खऱ्या अर्थाने आम्ही गरिबीचं उच्चाटन करू शकतो आणि खऱ्या अर्थाने आम्ही या समाजाला उन्नतीकडे नेऊ शकतो. आम्ही या गरिबीचं कोड कौतुक करतो ना आणि त्यांच्या मदतीला आम्ही गोंडस नाव सेवेचं देतो, हे कुठेतरी थांबवलं पाहिजे. गरिबानं पहिलं गरिबीला सोडलं तरच तो श्रीमंत होऊ शकतो. जोपर्यंत गरीब स्वतः गरिबीला पकडून आहे, स्वतःची कीव करतोय, स्वतःला सहानुभूती मिळवतोय, तोपर्यंत गरिबी कधीच हटू शकत. म्हणजे गरिबी ही श्रीमंतीच्या विचारसरणीचा अभाव आहे, श्रीमंतीच्या व्यक्तिमत्वाचा किंवा त्या दृष्टिकोनाचा अभाव आहे. हे ज्या दिवशी आम्ही स्वीकारू त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने प्रत्येक गरिबाला आपण गरीब असल्याची लाज वाटेल आणि आपण त्यातून तो बाहेर पडण्याचा प्रयत्न करेल. आपण ऐकतो की कुणीतरी म्हटलंय की गरीब म्हणून तुम्ही जन्माला आलात हा तुमचा दोष नाही. नक्कीच नाही. पण तुम्ही गरीब म्हणून जर मेलात तर हा नक्कीच तुमचा दोष आहे. हे जे जीवन मिळालं आम्हाला हे त्याच्यासाठीच मिळालं आहे. आम्हाला गरिबीतून श्रीमंतीकडे प्रवास करायचा. धन्यवाद.